नंदकुमार पहिला बॉल वेल लेफ्ट केला आणि डॉट बॉल तुम्ही पाहताय. पहिला बॉल डॉट आलाय. यावेळेस लाफ करण्याचा प्रयत्न लीडिंग एज नंदकुमार बारसकर बॉलच्या खाली जाईल. ड्रॉप झालाय. सोपा जाईल आपण पाहतोय. खूप सारं कन्फ्युजन पाहायला मिळालं. अनिकेत माने बॉलच्या दिशेने होते. क्षेत्ररक्षक आणखी एक होते. नंदकुमार बारसकर देखील बॉलच्या दिशेने आले होते. झेल ड्रॉप झालाय. संधी निर्माण केली होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाही. झेल ड्रॉप. दी लेजेंड क्रिकेटर नंदकुमार बारसकर यांना आपण पाहतोय. अनुभवी खेळाडू आहेत आणि सेल तिथे त्यांच्याकडून ड्रॉप झाला. एक धाव धावपलकावरती आहे. आनंद आणि संजय ही जोडी मैदानावरती. मालाई रायडर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला संघ पाहायला मिळेल स्वरा फायटर्स. अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. यावेळेस फुलर लेनचा बॉल फटका चांगला आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक एकच धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 2 रन. संदेश कुरगाड 2 धावा धावपलकावरती. आनंद आणि संजय ही जोडी मैदानावरती. नंदकुमार बारसकर गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. आज खरं तर पहिला दिवस या स्पर्धेचा. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन शाहूवाडी पश्चिम त्यांच्या माध्यमातून आयोजित सह्याद्री क्रिकेट लीग. यावेळेस पॉइंट रिजनला आपण पाहिलं अगदी शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्यांच्या हातामध्ये घरपोच सेवा दिली आहे. सॉफ्ट डिसमिसल इन द एंड. संजय इथे बाद झालेत. पहिली विकेट फलंदाज बाद. एका षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 8 धावा धावपलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये संजय हप्पे आणि आनंद ही जोडी मैदानावरती आहे. चांगली सुरुवात केली आहे संजय हप्पे यांनी. पहिला बॉल रूम बनवण्याचा प्रयत्न केला ऑस्टमच्या बाहेर परंतु पुढच्या बॉलवरती आक्रमण केलंय. गोलंदाज नंदकुमार यांच्या पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्यात. एक सफलता. पहिल्या 5 बॉलमध्ये केवळ 2 धावा आल्या होत्या. शेवटच्या बॉलवरती एक मोठा फटका आणि थोडंसं आपण जर पाहिलं तर जे षटक इकॉनॉमिकल तुम्हाला पाहायला मिळालं होतं त्यावरती शेवटच्या बॉलवरती आक्रमण करून फलंदाजाने पुन्हा एकदा वर्चस्व मिळवलंय. आणि गोलंदाज संग्राम डाकरे आता गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. संग्राम डाकरे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती सेकंड ओव्हरसाठी दाखल झालेत. या स्पर्धेमध्ये त्यांची देखील गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे. संग्राम डाकरे देखील एक चांगले गोलंदाज आहेत आणि जितकेही गोलंदाज. चला वेळेची देखील मर्यादा तुम्हाला माहिती आहे. थोडीशी घाई करा ही विनंती आहे. पंच देखील ते निर्देशित करतायत की वेळ महत्वाची आहे. थोडीशी घाई करा.
संग्राम डाकरे बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकर हा बॉल होता. बॅट वरती जर व्यवस्थित चढला असता तर या बॉल वरती देखील मोठा फटका येऊ शकला असता. एकच धाव इथे प्राप्त होईल. अनिकेत माने बॉलच्या दिशेने तुम्हाला पाहायला मिळतील. एकच धाव इथे प्राप्त झाली. खरं तर विकेट किपर आहेत आणि खूप जास्ती अंतर त्याने ट्रॅव्हल केलं होतं. 9 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. किरण मोरे यांना भारतीय संघामध्ये आपण पाहिलं, अगदी किती दूर बॉल असेल तरी किरण मोरे नेहमी बॉलच्या दिशेने जायचे, ही त्यांची सवय होती. 9 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अनेक किपर अनेक वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसाठी भारतीय संघामध्ये ओळखले जायचे. यावेळेस देखील बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल टिपलाय. एक अप्रतिम झेल आणि या ठिकाणी संग्राम डाकरे ते देखील सफलता अर्जित करतायत. फलंदाज बाद. विकेट. यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न आहे. एक धाव इथे प्राप्त होईल आणि श्री ठाणोबा विठ्ठला देवी 11 या संघाची मीटिंग सुरू आहे. त्या ठिकाणी फार्म हाऊस आहे, त्या बाजूला मीटिंग सुरू आहे. विनंती आहे आपण तिकडे जायचे. श्री ठाणोबा विठ्ठला देवी 11 संघातील सर्व खेळाडू, जे फार्म हाऊस आहे आपण पाहतो व्हाईट कलरचं, त्या बाजूला मीटिंग सुरू आहे. आपण त्या ठिकाणी जा. एक धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 11 धावा. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 2 विकेट. 11 धावा धावपलकावरती आहेत. त्यावेळेस आणखी एक बॉल वाईड आलाय. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 12 धावा धावपलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धावा धावपलकावरती आहेत. आणखी एक कमालीचा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. डॉट बॉल आला. शेवटचा 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. एक बॉल बाकी आहे. 12 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ज्यावेळेस आपण पाहतो एक धाव आले आणि फलंदाज रनआउट देखील झालेत आणि 13 धावा धावपलकावरती आहेत. 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 13 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 13 लॉस ऑफ दी 2 विकेट. संकेत वायकुळ गोलंदाजी ट्रॅक वरती. 13 धावा धावपलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 13 लॉस ऑफ दी 3 विकेट. राईट आर्मवरती विकेट. यावेळेस मात्र पॅड वरती बॉल रॅप झालाय. एक धाव तर प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. दोन्ही फलंदाज
तयार नव्हते एक फलंदाज, अदरवाईज 2 धावा इथे पूर्ण होऊ शकले असते. एकच धाव लेगबाईच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण होईल आणि एका लेगबाईच्या धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 14-14. दत्ताराम आणि आनंद ही जोडी मैदानावरती. संकेत वायकोळ बॉलिंग ट्रॅक वरती. 14 लॉस ऑफ द 3 विकेट. चौदा धावा धावपलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 14 लॉस ऑफ द 3 विकेट. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. पुढचा बॉल ज्यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये उंचतर बॉल गेलाय आणि हा बॉल दूर देखील जाईल. आडव्या बॅटने केलाय प्रहार. आनंद यांच्या बॅट मधून एक आनंददायी षटकार. नितेश वाळवणकर, आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा विनंती आहे. 20 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ज्यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत उंच तर गेला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल टिपतील. वेल जज कॅच. विकेट. फलंदाज बाद. तील 21 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 21 लॉस ऑफ द 4 विकेट. पुढचा बॉल फुलरलेनचा बॉल आपण पाहतोय. एज लागलंय आणि शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 22 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटकातील अंतिम बॉल अद्याप शिल्लक आहे. संकेत वायकुळ बॉलिंग ट्रॅकवरती. सामना क्रमांक 11 मैदानावरती सुरू आहे. आज 19 मॅचचं शेड्यूल आपल्याकडे आहे. 22 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ज्यावेळेस आणखी एक बॉल डॉट आलाय आणि इथे 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहेत 22. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा धावपलकावरती आहेत आणि इथून मात्र धावगती थोडीशी वाढवावी लागेल. बॅटिंग करणारी टीम त्यांच्या अडचणी थोड्याशा वाढल्यात. या ठिकाणी मालाई रायडर्स संघाला थोडीशी बॅटिंग मध्ये चमक दाखवावी लागेल. 22 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. अद्यापही एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस देखील पॉवरफुल हिट. खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने आणि बॉल सीमारेषच्या दिशेने. चौकार.
यावेळेस देखील फुलरलिनचा बॉल फटका चांगला डीप मध्ये काऊ फेज मध्ये फिल्डर आहेत आणि फेकी कदाचित बॉलरच्या एंडला जर आली असती तर धावबाद झाले असते, परंतु फेकी गेली विकेट किपरच्या एंडला आणि 1 रन शॉट. ओके, यस इट इज. एकच धाव इथे प्राप्त होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धाव आहे 27 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्यावेळेस देखील बॅटचा एज थर्डमॅन क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. फेकी थोडीशी खराब आली, परंतु गोलंदाज बॉलिंग एंडला तुम्हाला पाहायला मिळतील आणि 27 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 27 लॉस ऑफ द 4 विकेट. 3 डिलिव्हरीज रिमेनिंग इन दिस इनिंग. 3 लिगल डिलिव्हरीज रिमेनिंग ऍक्च्युअली. फुल टॉस बॉल आणि अगदी मिड विकेट क्षेत्रामध्ये अलॉंग दी कार्पेट बॉलला खेळत एक धाव प्राप्त झाली. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत आणि धावबाद देखील मला वाटतं फलंदाज होतील. अतिशय आरामात सहज धावबाद इथे होतील. अख्तर केले आणि इथे आली विकेट. धावबाद स्वरूपामध्ये फलंदाज बाद. देखा जो तुझे त्यांच्या मोबदल्यामध्ये पुढचा बॉल बॅकफुटला जात असताना अप्रतिम फटका. अगदी कव्हर रिजनला डीप मध्ये बॉल. इथे फेकी दोन्ही बॅटर एकाच एंडला आहेत आणि एक बॅटर आता धावबाद होतील पुणे. याच्यामध्ये शंका असण्याचं कारण नाहीये. आणखी एक विकेट आली आहे धावबाद स्वरूपामध्ये. फलंदाज बाद. एकच धाव आणि आली विकेट. बाहेर 30 रन्स 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 30 धाब्यांची आवश्यकता आहे सोरा फायटरच्या संघाला. चला, सह्याद्री क्रिकेट लीग 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय दिवस आणि रात्रकालीन फॉर्मॅटमध्ये. ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. केदारलिंग किंग्स गेळवडे आणि कोटकर बंधू दोन्ही संघाचे संघनायक. आपल्या विनंती, आपण टॉससाठी यायचे. केदारलिंग किंग्स गेळवडे आणि कोटकर बॉईज गावडी दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी या. विनंती आहे त्वरित आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. टॉस आपण संपन्न करतोय. सामना क्रमांक 12 केदारलिंग किंग्स गेळवडे आणि कोटकर बॉईज गावडी.
केदार लिंकिंग्स गिरवडे आणि कोटकर बॉईज गावडी दोन्ही संघाचे संघनायक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस संपन्न केला जाईल. ज्यावेळेस देखील ऑन साइडला फटका अप्रतिम आहे आणि बॉल गेलाय सीमारेषच्या दिशेने. एकच धाव, 2 धावा तिथे प्राप्त होतील आणि 2 धावेने मात्र डावाचा श्रीगणेशा केला गेलाय. 2 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस मात्र ऑन साइडला फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही. आणखी एक बॉल डॉट. टार्गेट खूप मोठं नाहीये या सामन्यामध्ये, छोटं टार्गेट आहे. 2 धावा धावपलकावरती ऑलरेडी आल्यात. 30 धावेंचं लक्ष आहे आणि अजूनही 22 बॉल मध्ये 28 धावा या ठिकाणी बनवायच्यात. 22 बॉल 28 धावेंची आवश्यकता आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता. बॅटचा एज आणि विकेट किपर आणि स्लिपच्या दरम्यान हा बॉल मात्र जाऊन पडतोय. आणखी एक बॉल त्या ठिकाणी डॉट असेल. एक धाव प्राप्त झाली आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 3. 21 बॉल मध्ये 27 धावेंची आवश्यकता. 21 बॉल आणि 27 धावा अजून देखील बनवायच्यात. यावेळेस देखील हाफ ट्रॅकर बॉल होता. बिहाइंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि डॉट बॉल आहे. 20 बॉल मध्ये 27 धावेंची आवश्यकता आहे. 20 बॉल आणि 20 बॉल मध्ये 27 धावा अजून देखील बनवायच्यात. नंदकुमार आणि संग्राम ही जोडी मैदानावरती आहे. 20 बॉल 27 धावेंची आवश्यकता आहे. संजय बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. संजय हप्पे. पुढचा बॉल हा देखील कमालीचा बॉल आहे. कमी गतीने टाकलाय. चकवा देणारा हा बॉल आपण पाहतोय. संग्राम डाकरे यांना आणखी एक बॉल डॉट आला. 19 बॉल मध्ये 27 धावेंची आवश्यकता आहे. असं म्हणतात ना, तुमच्या जर अकाउंटला बॅलन्स कमी असेल ना तर खर्च देखील खूप समजदारीने तुम्ही केला पाहिजे. तेच चित्र पाहायला मिळतं या ठिकाणी. गोलंदाजीमध्ये संजय एडगे चांगली गोलंदाजी करतायत. कमी धावा आहेत डिपेंड करण्यासाठी, परंतु गोलंदाजी आतापर्यंत खूप दर्जेदार पाहायला मिळाली आहे संजय हप्पे यांच्या. आणि यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता आपण पाहिलं, परंतु स्विच ऑफ झालेत फलंदाज. 18 बॉल मध्ये 27 धावेंची आवश्यकता. लो स्कोरिंग मॅच, परंतु 3च धावा षटक क्रमांक 1 मध्ये संजय हप्पे यांनी खर्च केल्यात. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळाली. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 27 धावेंची आवश्यकता आहे. 3 धावा केवळ धावपलकावरती. 18 बॉल मध्ये 27 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. 9च्या धावगतीनं आता धावा बनवाव्या लागतील. सौरा फायटर संघाच्या देखील अडचणी वाढल्यात. पहिल्याच षटकामध्ये गोलंदाजी खूप दर्जेदार पाहायला मिळाली.
आणि नेक्स्ट मॅच केदारलिंग किंग्स गिरवडे आणि त्यांच्या विरोधामध्ये कोटकर बॉईज गावडी या दोन संघांदरम्यान तुम्हाला पाहायला मिळेल सामना क्रमांक 12. गोलंदाज अजय बॅकफुटला जात असताना हा फटका चांगला आपण पाहिलं तर कव्हर रिजनला बॉल ट्रॅव्हल झाला होता, तोपर्यंत एक धाव प्राप्त झाली. डीप कव्हर पॉइंट रिजन मध्ये बॉल गेला होता. 17 बॉलमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. 4 धावा धावफलकावरती. 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये 26 धावांची आवश्यकता. नंदकुमार बारसकर आणि संग्राम डाकरे हे जोडी मैदानावरती. अजय बॉलिंग ट्रॅकवरती आहे. 17 बॉलमध्ये 26 धावा. 4 धावा केवळ धावफलकावरती आहेत. स्ट्राइक एंड वरती संग्राम डाकरे. वेल लेफ्ट केलंय. हा बॉल वाईड असेल. अवांतर धाव इथे प्राप्त झाली. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती. 17 बॉल मध्ये 25 धावा अजून देखील बनवायच्यात. SCA सीझन 7 आपण पाहतोय आणि एक वेगळं वैशिष्ट्य या स्पर्धेचं किंवा इनोव्हेशन तुम्ही म्हणा. यावेळेस देखील मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्यांना घरपोच सेवा दिली आहे. फ्री होम डिलिव्हरी विदाउट OTP. विकेट संग्राम डाकरे नाव. बॅक टू द पॅव्हिलियन. सोळा बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर अक्षय चाळके मैदानावरती दाखल झालेत आणि आस्किंग रन रेट 9.38 9.38 वरती ते पोहोचले. 16 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. 5 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर ऑन साइडला खेचलाय. अक्षय चाळके यांच्या बॅट मधून पॉवरफुल हिट. षटकार. करालाय. आणखी एक बॉल बॅटचं कदाचित एज देखील लागलं होतं आणि आणखी एक बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. 14 बॉल मध्ये 19 धावांची माफ करा 14 बॉल मध्ये 19 धावा अजून देखील बनवायच्या आहेत आणि 11 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये ज्यावेळेस देखील लॉफ्ट तर केलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली डाऊन दी बॉल ते आलेत आणि इथे आली आहे विकेट. फलंदाज बाद. तेरा बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर पियुष मैदानावरती दाखल झालेत. नंदकुमार आहेत. 13 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 13 आणि धावांची आवश्यकता आहे 19. 13 बॉल 19 धावांची आवश्यकता आहे. सोरा फायटर्स संघाच्या अडचण या संघाच्या देखील अडचणी वाढताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील बॅकफुटला जात असताना फटका कमालीचा डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक खूप वेगाने धावत आहेत बॉलच्या दिशेने. तोपर्यंत 2 धावा अगदी सहज अर्जित होतील आणि 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12 बॉल मध्ये 13 बनल्यात आणि पुढच्या 12 मध्ये 17 धावा अजून देखील बनवायच्यात. अजय याने देखील 10 धावा खर्च केल्या परंतु 2 सफलता.
त्यांनी अर्जित केल्या आणि पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा संजय हप्पे यांनी देखील खर्च केल्या होत्या. 12 मध्ये 17 बनवायच्यात आणि सोरा फायटर संघ देखील सध्याच्या घडीला अडचणीमध्ये पाहायला मिळेल तुम्हाला. 12 बॉल 17 धावेंची आवश्यकता आहे. चला मॅच स्पीडअप करा विनंती मित्रांनो. आणखी आपल्याकडे सामने खूप जास्ती बाकी आहेत. अजूनही 7 मॅचेस आपल्या खेळवायच्यात. आजच्या दिवस आणि रात्रकालीन फॉर्मॅटमध्ये थोडीशी घाई करणं निश्चित गरजेचं आहे आणि आपण सर्व थोडी घाई कराल ही विनंती आहे. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 17 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. 12 मध्ये 17 धावा अजून देखील बनवायच्यात. 13 रन लॉस ऑफ द विकेट. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 17 धावेंची आवश्यकता आहे. बारा मध्ये 13 बनल्यात. 12 मध्ये 17 बनवायच्यात आणि गोलंदाज आनंद बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल हाफ ट्रॅकर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. नंदकुमार बारसकर यांनी 11 बॉल मध्ये 17 धावेंची आवश्यकता आहे. एखादा मोठा फटका मॅच मध्ये घेऊन येईल तो मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला, परंतु एखादी विकेट अगदी क्षेत्ररक्षण करणारी टीम त्यांना देखील या मॅच मध्ये पुनरागमनाची संधी मिळू शकते. दोन्ही संघ ताकदवर आहेत. एका बाजूने मालाई रायडर्स संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये सोरा फायटर्स अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर बॉल होता. बॅकफुटला जात असताना आपण पाहिलं पॉइंट क्षेत्रामध्ये पंच केले. ऑन दी टोच, ऑन दी अप. 16 बॉल मध्ये 10 धावेंची आवश्यकता आहे. 14 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 16 बॉल मध्ये 10 धावा अजून देखील लेग कट. 10 बॉल मध्ये 16 धावेंची आवश्यकता आहे. 14 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस मात्र वाईट बॉल अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल आणि आता 10 बॉल मध्ये 15 धावेंची आवश्यकता. पियुष आणि नंदकुमार हे जोडी मैदानावरती. गोलंदाज आनंद बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. 15 धावा बनल्यात. अजूनही 15 बनवायच्यात. पहिल्या 14 बॉल मध्ये 15 धावा आल्यात. 10 बॉल मध्ये 15 बनवायच्यात अजून. हा बॉल देखील हाफ ट्रॅकर होता. ऑफ्टनच्या बाहेर एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. आता 9 मध्ये 14 बनवायच्यात. 9 बॉल 14 धावेंची आवश्यकता आहे. 16 धावा धावपलकावरती. लो स्कोरिंग मॅच परंतु रंगताना पाहायला मिळते. इथे या मैदानावरती 82 धावा देखील रोशन सर चेस झाल्या. एका षटकामध्ये 32 देखील बनल्या आणि आता 4 षटकांमध्ये 30 बनवणं सुद्धा डिफिकल्ट आहे. हे क्रिकेट आहे आणि इथे कधी काय होईल या गोष्टीचा मात्र नेम नसतो. 9 बॉल 14 धावेंची आवश्यकता आहे. यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. 3-4 अटेम्प्ट लागल्या परंतु झेल शेवटी ड्रॉप झालाय आणि 2 धावा इथे प्राप्त होतील. 2 धावेंच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. प्रत्येक येणारी धाव देखील महत्वाची असते. 8 बॉल मध्ये 12 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 8. धावेंची आवश्यकता आहे 12. 18 धावा ऑलरेडी धावपलकावरती आहेत. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 12 धावा अजून देखील आवश्यक आहेत. 8 बॉल 12 धावेंची आवश्यकता आहे. हाफ ट्रॅकर हा देखील बॉल होता. एज लागलाय. यावेळेस झेल चांगला पाय घसरला परंतु झेल नाही सोडलाय. झेल टिपलाय. आली विकेट.
7 बॉल मध्ये 12 धाव्यांची आवश्यकता आहे. 7 बॉल 12 धावा. डेड बॉल. 7 बॉल मध्ये 12 धाव्यांची आवश्यकता आहे. 18 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 7 बॉल आणि 12 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. थोडीशी घाई करा मित्रांनो, खूप जास्त वेळ तुम्ही घेताय. अमोल आहेत नवीन फलंदाज मैदानावरती. यावेळी स्टेप आउट झालेत. अप्रतिम फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. सौ सोनार की एक लोहार की दर्जा स्ट्रोक अमोल ताळकेंच्या बॅटमधून षटकार. ट्रॅक वरती हरीश बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले. 6 बॉल आणि 6 धाव्यांची आवश्यकता आहे. पियुष मैदानावरती. पियुष आणि अमोल ही दोन्ही मैदानावरती आहे. डेड बॉल या सिटीज. व्यवस्थापन कमिटी आपल्याला विनंती, आपण एक स्कोरर या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचंय. 6 बॉल आणि 6 धाव्यांची आवश्यकता आहे. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये आहे. झेल खरं तर आपण पाहिलं बॉल नो मॅन्स लँड झोन मध्ये पडला. निर्जनस्थळी 2 धावा प्राप्त झाल्यात आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 5 बॉल मध्ये 4 धाव्यांची आवश्यकता आहे. 26 धावा धावफलकावरती. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 4 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. पाच बॉल आणि 5 बॉल मध्ये 4 धाव्यांची आवश्यकता आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न केलाय. आणखी एक बॉल डॉट आलाय. 4 बॉल 4 धाव्यांची आवश्यकता. इथे जरी विकेट आली तरी देखील मालाई रायडर संघ पुनरागमन करू शकतो. यावेळेस फटका चांगला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक 1 धाव तर प्राप्त झाली आहे. थोडंसं फंबल झालंय आणि फंबलचा अर्थ असा असतो की एका धावेचे रूपांतर 2 धाव्यांमध्ये होतं आणि तेच यावेळी देखील झालंय. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 2 धाव्यांची आवश्यकता आहे. 28 धावा धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 बॉल शिल्लक आहेत शेवटचे आणि 2 धाव्यांची आवश्यकता. SCL पर्व 7 आपण पाहतोय. पर्व 7 डे नाईट दिवस आणि रात्रकालीन फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळेल. गॅप मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पियुष यांच्या बॅट मधून विजयी चौकार आलाय आणि या ठिकाणी सोरा फायटर संघ विजयी झालाय. विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं देखील करूयात कौतुक. यानंतर सामना क्रमांक 12 त्याला होईल सुरुवात. केदारलिंग किंग्स गेरवडे आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ खेळताना पाहायला मिळेल कोटकर बॉईज गावडी.